जी मंत्रिमंडळाची उपसमिती असते, ज्याचं मी अनेक वर्ष अध्यक्ष होतो, आता राधाकृष्ण विखे पाटील आहे, त्याची ऑनलाईन बैठक आहे. मुंबईत चाललेलं आंदोलन आपल्याला माहिती आहे. त्यामुळे वेळेत त्या बैठकीला इथेच कॅम्पसमध्ये ऑनलाईन मी कनेक्ट होणार असल्यामुळे कार्यक्रमाचं संचालन करणाऱ्यांनी माझ्या नावाचा उल्लेख करण्यापूर्वी ही माहिती ताब्यात घेतला. श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट पंढरपूर स्वेरी. आता मी एवढाच आग्रह करेन, कारण मला असं बारीक बारीक विषयावर सूचना करण्याची सवय आहे. ते स्वेरी जे आहे त्या हळूहळू जर आपण आपल्या मातृभाषेकडे यायला पाहिजे. त्या स्वेरीला मराठीत काही शॉर्ट फॉर्मला मराठीत काय म्हणतात, म्हणजे छोटं नाव स्वेरीसारखं मराठीत करता येईल का बघा. तूर्त तुमचं स्वेरी असल्यामुळे मी स्वेरीच म्हणतो. तशा स्वेरीच्या कॅम्पसमध्ये बरेच दिवस येण्याचा मनोदय होता. रोंगे सर वेगवेगळ्या बैठकांना भेटतात, कार्यक्रमांना भेटतात. एकदा तर मी इथून चाललो होतो, तर आम्ही सोलापूरचा पालकमंत्री होतो. त्या रोंगे सरांच्या आग्रहामुळे गेटवरच मोठ्या संख्येने विद्यार्थी प्राध्यापक आले. पण ती एक खंत माझ्या मनात होती की आपण कॅम्पसमध्ये गेलो नाही. ऐकतोय खूप यांच्याबद्दल, कामं जे हेच खातं मिळणं असल्यामुळे आणतात ती पण आपण करतो. आणि त्यामुळे आज आलो होतो एका वेगळ्या कार्यक्रमाला, ज्या कार्यक्रमाला जायचं आहे अजून. पंढरपूरमध्ये एक मुळशी तालुक्यातल्या वारकऱ्यांनी धर्मशाळा बांधायला सुरू केली आणि ती धर्मशाळा म्हणून, आश्रम म्हणून, मठ म्हणून तो अर्धवट राहिला होता. त्यांनी मला आवाहन केलं आणि मी तो मठ पूर्ण केला. तर त्यांचा आग्रह आहे की त्याचं वास्तुशांती करा. मग त्याला यायचं तर मग त्याला जोडून अनेक गोष्टी करायच्या. त्याप्रमाणे आज मला ही संधी मिळाली. त्यात 3-4 कार्यक्रम झाले. प्रामुख्याने जो कार्यक्रम मला जास्त अपील होतो तो म्हणजे मुलींचं वसतिगृह. तर ते 9 मजली का 11 मजली, 9 मजली ना रंगेचं इमारत हॉस्टेलची, 9 मजली मुलींच्या हॉस्टेलची 9 मजली इमारत आणि 500 विद्यार्थिनींची राहण्याची व्यवस्था होईल असं एक वसतिगृहाचं बरंचसं फुटिंगवर आलं आहे. तर तिथे एका अर्थाने पूजा करण्याचा कार्यक्रम. त्याच्यानंतर एक अतिशय चांगलं क्रीडांगण या ठिकाणी झालं आहे. त्याला आणखीन ॲडिशनली काही गोष्टी करून आपल्या राज्याच्या आणि त्याच्याही पुढच्या स्पर्धा 36ला ऑलिम्पिक भारतात आहे. तर सगळ्यांनी तर 36च्या दिशेने जायचं आहे. आता विषय नाही, पण किती तयारी चालली आहे त्याच्यामध्ये, कारण म्हणजे ही पण तयारी आहे. कारण अशा ग्राउंड्समधूनच 36च्या ऑलिम्पिकला, कारण आता आपण जागतिक स्तरावरच्या सगळ्या स्पर्धांमध्ये आपली पदकं, आपली मेडल्स फर्स्ट यायला लागली. मग ते एशियन असेल, मग राष्ट्रकुल असेल. आता फक्त टार्गेट आपलं ऑलिम्पिक आहे. तर त्या दृष्टीने जे ग्राउंड तयार होत आहे त्याचीही पायाभरणी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक विधी महाविद्यालयाची सुंदर इमारत झाली, ज्याच्यामध्ये मॉक कोर्ट आहे. म्हणजे त्याला काय म्हणतील की कोर्टाचं प्रात्यक्षिक दाखवणारं मॉक तिथे आहे. त्याचंही लोकार्पण झालं. असे 3-4 कार्यक्रम झाले. त्या कार्यक्रमाला व्यासपीठावर खूप मोठ्या मंडळी उपस्थित आहेत आणि त्यातल्या एखाद्याच्या नावाचा उल्लेख राहिला तर माझं शर्ट पाठवून कुठे खेचून म्हणतो आमचं नाव नाही का तुम्हाला आठवलं. तर राहिलं तर मग ज्यांनी लिहून दिलं, बहुतेक रोंगे सरांचा मुलगा सूरजने लिहून दिलं, राहिलं तर त्याला पकडा. तरीही जेवढी घेता येईल तेवढी घेतो. स्वतः रोंगे सर, आमचे आमदार समाधान अवताडे जे या मतदारसंघाचे आमदार आहेत, माढा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील, सांगोला मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब देशमुख, भारतीय जनता पार्टीचे नेते आणि विधान परिषदेचे सदस्य होते असे माजी आमदार प्रशांतजी परिचारक मालक. आमच्या जिल्ह्याचे, सोलापूर जिल्ह्याचे आपण 3 BJPने भाग केले. त्यातले एका जिल्ह्याचे अध्यक्ष शशिकांतजी चव्हाण, दुसऱ्या जिल्ह्याचे अध्यक्ष चेतनसिंह केदार, बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट भोसले, वसंतनाना देशमुख, डॉक्टर अनिकेत देशमुख, प्राध्यापक सुभाष मस्के, श्री अशोक भोसले अध्यक्ष स्वेरी, श्री सुरेश राऊत उपाध्यक्ष स्वेरी, दादासाहेब रोंगे, NS कागदे, धनंजय सालविठ्ठल, भीमराव रोंगे, HM बागल, NS पाटील, सो प्रेमलता ताई रोंगे, प्राध्यापक डॉक्टर सूरज रोंगे, सुदर्शना यादव, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतला माझा खूप जुना मित्र आणि या जिल्ह्यातल्या राजकीय सामाजिक कामामध्ये अदृश्यपणे खूप हालचाली करत असतो मोहन डांगरे,
सौ पुष्पाताई बनसोडे, सरपंच गोपाळ, सर्व मान्यवर आणि उपस्थित मोठ्या संख्येने आज गणपती आहे, गौरी घरी यायचे आहे. आई म्हणाले की कुठं चालली बाई, गौरी आईची आलीच बाई, कालवायला कार्यक्रम आहे. असं गौरी आज येणार, मला वाटते आज येणार, उद्या जेवणार, जाणार, बरोबर ना, काही चुकलं नाही ना. तर असं गणपतीचं वातावरण असूनही मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थी बंधू भगिनी, नागरिक बंधू भगिनी, प्राध्यापक बंधू भगिनी. मी म्हटल्याप्रमाणे रोंगे सरांच्या बाबतीत माझ्या मनामध्ये नेहमी कुतूहल होतं की हा माणूस एक सर्वसामान्य माणूस, मुंबईमध्ये शिकला, मग सोलापूरच्या वालचनला नोकरीला लागला आणि अचानक करता 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 एवढं मोठं विश्व त्यांनी कसं उभं केलं. आणि मग त्याचा अभ्यास केला तर लक्षात आलं की माणसाला, ज्यावर 2 मिनिटं बोलूनच मी माझं भाषण संपवणार आहे, माणसाला काहीतरी एक ध्येय लागतं, काहीतरी एक अस्वस्थता लागते आणि त्या अस्वस्थतेतून, त्या ध्येयातून माणूस काही ना काही करायला लागतो. किती मोठमोठी नावं घेतली तर त्यांच्या डोळ्यासमोर विवेकानंदांपासून येऊ किंवा 12,500 वर्षाचा या देशाचा इतिहास, त्यातलं फर्स्ट पर्सन प्रभू रामापासून सुरुवात करू, श्रीकृष्णाकडे येऊ, छत्रपती शिवाजी महाराजांकडे येऊ, ज्ञानेश्वरांकडे येऊ, ते गाडगे महाराजांकडे येऊ, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा, सावित्रीबाई, या सगळ्यांना एक काहीतरी उद्दिष्ट होतं आणि त्या उद्दिष्टपूर्तीची अस्वस्थता होते. होत कसं नाही, होत कसं नाही, केलं पाहिजे. आणि त्यातून मग नॉर्मल मॅन जे वागतो त्याच्यापेक्षा कितीतरी वेगळ्या पद्धतीने ही ध्येयवेळी माणसं जगतात, 22 तास काम करतात, लोकांकडे जायला संकोच करत नाही, एवढं माझं काम करा की हो, मी काय माझ्या घरचं काम सांगत नाही. असं रोंगे सरांनी खूप मेहनत घेऊन त्याचा टर्निंग पॉईंट काय झाला तर आपलं सोलापूर जिल्ह्यामध्ये एकमेव इंजिनिअरिंग कॉलेज वालचन, त्या कॉलेजला अल्पसंख्याकांचा दर्जा असल्यामुळे त्याच्यामध्ये ॲडमिशन्स मिळणं याचे काही कायदेशीर मर्यादा असतात. मग आपला एक इंजिनिअरिंग कॉलेज असलं पाहिजे. नंतर हे सुरू केलं आणि करता 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 इतका वेळ वाढला जो त्यांनी त्यांच्या भाषणातून सांगितलेलं आहे. मी सुरुवातीला संस्थेला खूप शुभेच्छा देतो. याचं कारण आता जे जग चालेल ते ज्ञानावरच आहे, पैशावर नाही चालेल. कारण लक्षातच झालं की आता ह्याच्यापेक्षा जास्त पैसा कमवून करायचं काय. म्हणजे मी गमतीने नेहमी म्हणत असतो की आत्ता अदानी वगैरे आले, पण एक काळ देशामध्ये धीरूभाई अंबानी श्रीमंत म्हणजे सिनेमा विनोमाही झाला, आपण बघितलं असेल. तर धीरूभाई अंबानीने खूप पैसा कमवला. तो कमवल्यानंतर जेव्हा ते गेले त्यावेळेला अनेक गोष्टींचं प्रोडक्शन करून त्यांना एक विमान करता आलं नाही की ज्या विमानातून ते जाताना पैसे वर घेऊन जाऊ शकले. किंवा ते कपड्यातले, टेक्स्टाईलमधले मोठे मानले जायचे, पण शरीरावर एक दोरा सुद्धा त्यांना ठेवता आला नाही. कारण हिंदू संस्कृतीमध्ये जाताना बघायचं असतं, चेक करायचं असतं की शरीरावर काही राहिलं नाही ना. तुम्ही ग्रामीण भागात काय म्हणता माहीत नाही, पण कमरेला जे मांडतात त्याला आमच्याकडे करदोडा म्हणतात, तर तोही तोडायचा असतो. आणि ते गावागावात अंत्यसंस्कारातले मास्टर असतात, तर तिथे करदोडा राहिलं केवळ का, तर तो राहिला तर तो बंधनात राहतो. म्हणजे टेक्स्टाईलमध्ये सगळ्या जगात क्रांती केलेले धीरूभाई अंबानी सुद्धा जाताना कडदोडाही वर काही घेऊन जाऊ शकले नाही. ह्याची जाणीव आता सगळ्या जगाला आहे की आता हे किती. बरं, कोणी श्रीमंत म्हणून असा आहे का की जो सोन्याचे तांदूळ खातो, तो तुमच्या माझ्या जरा बरा खातो, बासमती, कोलम आणि काही नराणी विनराणी, पण तोही नॉर्मल भातच जेवतो, नॉर्मल चपातीच खातो, नॉर्मल भाजी, थोडी जरा नैसर्गिक खतं वापरलेली, कॉस्टली वापरली असेल, पण त्याच्यापेक्षा काही जास्त व्हायचं. कपडे पण तसंच आहे की रोज नवीन कपडे असतात तर किती 362 दिवसाचे 362. आणि त्यामुळे सगळ्यांना असं लक्षात आलं की ज्ञानाला पर्याय आणि ज्ञानावरच आपल्याला जगामध्ये क्रमांक 1 होता येईल. आणि तुम्ही रोंगे सरांना असं म्हणेन की तुम्ही ज्ञान देणारी सेंटर जेवढी वाढवाल, आम्ही तुम्हाला खूप सपोर्ट करायला. जग कसं श्रीमंत झालं, जग श्रीमंत झालं ते संशोधनावर लिंक बघा. संशोधन, पॅटर्न. पॅटर्न म्हणजे काय, हे मी तयार केलं, माझ्या खिशात ठेवणार, तुम्हाला असेल तर रॉयल्टी द्या. जग श्रीमंत झालं, संशोधन, पॅटर्न म्हणजे मालकी हक्क आणि रॉयल्टी, पैसे द्या. व्यक्ती श्रीमंत झाली आणि देश श्रीमंत. व्यक्ती कशी श्रीमंत झाली, त्याचं पॅटर्न होतं. देश कसं श्रीमंत झाला, टॅक्स द्या.
विदेशामध्ये 50% टॅक्स असतो ना, 1 रुपया कमवून 50 पैसे देशाला द्यावं लागतात, आपल्याकडे 30 पैसे द्यायला लागतात. आणि त्यामुळे जग श्रीमंत झालं ते संशोधनावर श्रीमंत झालं. आम्ही मात्र काय केलं तर आमचा इसवी सन 8 पूर्वीचा जो भारत आहे, इसवी सन 800 पूर्वीचा जो भारत आहे तो समृद्ध होता. त्याची वर्णन आम्ही करतो की सोन्याचं धूर निघायचं काय, मग जगद्गुरू आम्ही होतो. 8ला आक्रमणं सुरू झाली, सॉरी 800ला आक्रमणं सुरू झाली. 800ला झालेली आक्रमणं जी आहे ती 15 ऑगस्ट 1947 पर्यंत झाली. आक्रमकांनी पहिला प्रयत्न असा केला की ज्याच्या जीवावर हे मोठे झाले त्यांचं ज्ञानच संपवलं. म्हणजे जगातली पहिली डिक्शनरी भारताने तयार केली आहे. जगातलं पहिलं ऑपरेशन सर्जरी 2800 वर्षापूर्वी भारतात झालेली आहे. जगातलं पहिलं स्टेडियम आत्ता गुजरातच्या बरोबर भुजमध्ये सापडलं, 10,000 संख्येत आहे. तुम्ही आत्ता स्टेडियम करायचं भुजला सापडलं 10,000 वर्षामध्ये. त्यामुळे जगातलं सगळंच हे भारतामध्ये होतं. उदाहरण आपण म्हणतो की ऑक्सफोर्ड ही जगातली पहिली युनिव्हर्सिटी कधी झाली हो, इसवी सन 1200. आणि नालंदा इसवी सन 400, या 800 वर्षापूर्वी. मग तक्षशिला इसवी सन 800. म्हणजे नालंदा जाळलं 1200ला खिलजीने, त्याची पुस्तकं जाळायला 3 महिन्याला. आता आपण जे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये म्हणतो की एकच डिग्री नाही, आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी सायन्स पण शिकवलं पाहिजे, इंजिनिअरिंग पण शिकलं पाहिजे, कॉमर्स पण शिकलं पाहिजे. असं 70 मार्क हे करिअरला, 30 मार्क पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला. तर तो योगाही करतो, तो डान्सही करतो, तो गातो, असं नवीन शैक्षणिक धोरण आहे ना, सोप्या शब्द सांगायचं. ते त्यावेळेला होतं नालंदा. आणि संपूर्ण जगभरातून लोक नालंदामध्ये आहेत. ते बोंबलाला ऑक्सफोर्ड तुम्ही पहिली युनिव्हर्सिटी म्हणतात ती इसवी सन 1200ला, आमची नालंदा इसवी सन 400ला. आमची युनिव्हर्सिटी जाळली त्यावेळेला तिला 800 वर्ष झाली होती. आणि तुम्ही इसवी सन 800 पर्यंत अडचण नव्हती. इसवी सन 800 नंतर हे सगळं नष्ट करून आपल्या सगळ्यांचं ब्रेन वॉश केलं गेलं. तुमच्याकडे काही नव्हतं, तुमच्याकडे काही नव्हतं, तुमच्याकडे काही नव्हतं. आम्ही आलो आणि तुम्हाला प्रशासन शिकवलं, आम्ही रेल्वे आली, आम्ही टेलिफोन आणला, हे आणलं, ते आणलं, ते आणलं. आणि त्यामुळे आपल्याला स्वातंत्र्याला 77 वर्ष पूर्ण होऊन सवय असे लागली की सगळं जगातून आलं. इम्पोर्ट करा, हे इम्पोर्ट, कपडे इम्पोर्ट करा, अत्तर इम्पोर्ट करा, खाण्याचे पदार्थ इम्पोर्ट करा. संशोधनाची बातच नाही. सगळं संरक्षण व्यवस्थेमध्ये स्क्रू सुद्धा आपण इम्पोर्ट करायचं, स्क्रू सुद्धा. मग मोदीजी आले आणि मोदीजींनी आपल्याला सगळ्यांना आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमारजी घोडे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, ते आलेले आहेत. आपण सगळेजण त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया. आपल्या जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत आणि पालक या नात्याने रोंगे सरांना जे जे लागतील ते देणार आहेत. आपण इम्पोर्ट करायचो. ह्या वर्षी सुरक्षा व्यवस्थेमधला आपला एक्सपोर्ट आहे 1,35,000 करोड इथपर्यंत आपण. सिंदूर ऑपरेशनच्या निमित्ताने काही नावं आपल्याला कळली, कारण सिक्युरिटीमध्ये सिक्रेट ठेवायचं असतं. त्यामुळे आपल्याला नावं आता कळली. ब्रह्मोस आपल्याला आता कळलं. अनेक प्रकारची क्षेपणास्त्र अशी कळली की जी डायरेक्ट जाऊन अटॅक करून उद्ध्वस्त करून आले. अनेक परवा जर आपण अमिताभ बच्चनने आपल्या 3 महिला सैन्यातल्या अधिकाऱ्यांचा घेतला इंटरव्ह्यू पाहिला असेल, त्या इंटरव्ह्यूमधून असं कळलं असेल की कसं आपण सक्षम झालो आहोत की आपल्याला बाहेरून आलेलं जे शस्त्र आहे ते लगेच आयडेंटिफाय होतं, आपण त्याला हवेतच उडवतो. आणि म्हणून पाकिस्तानने एक प्रयत्न केला की मोठ्या प्रमाणात त्याने अटॅक केला, एकही खाली येऊ शकलो नाही. याचं कारण प्रचंड मोठ्या प्रमाणावर संशोधनाला आपण महत्त्व दिलं आणि त्या संशोधनातून आपण प्रचंड पेटंट मिळवायला लागलो, रॉयल्टी मिळवायला लागलो. रॉयल्टीमधून माणसं श्रीमंत झाली, रॉयल्टीमधून देश श्रीमंत. एक व्यावहारिक उदाहरण देतो जे अधिक कळेल. कोविडमध्ये सगळं जग चिंतित होतं की व्हॅक्सिन 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 व्हॅक्सिन. ते सापडलं नसतं. 3-4 जणांना सापडली, 3-4 जणांची व्हॅक्सिन वापरली, पण एक भारतातलंही होतं, पुण्यातलं होतं. पुनावाला म्हणून खूप यातले तज्ज्ञ की ज्यांची टीबीची लस पॉप्युलर आहे जगामध्ये, त्यांची पोलिओची लस पॉप्युलर आहे जगामध्ये. व्हेरी जिनियस पर्सन. आता त्यांचा पोरगाही आला होता तर अदर प्रणालीने शोधली कोविडची व्हॅक्सिन. आणि त्यामुळे आपल्याला त्याच्यात धंदा करायचा नव्हता, पैसा कमवायचा नव्हता, आपल्याला प्रचंड पैसा मिळाला असता.
पुनावाला नाही मिळाला असता, आपल्याला त्यातला टॅक्स मिळाला असता. पण आपण त्याच्या अगेन्स्ट जग सुखी करण्याला भर दिला. मोदीजींनी 60 देशांना व्हॅक्सिन फ्री दिली. म्हणजे मला त्याचा गमतीचा प्रसंग नेहमी सांगावा असं वाटतो की त्यावेळेला केंद्रीय आरोग्यमंत्री होत्या भारतीताई पवार, ज्या नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी आदिवासी मतदारसंघातून निवडून आलेल्या आदिवासी डॉक्टर, ब्रिलियंट, व्हेरी स्मार्ट. मग त्या मी राज्याचा अध्यक्ष होतो, त्या केंद्रीय मंत्री झाल्या, मला भेटायला आल्या, म्हणाल की दादा खूप बरं वाटतं, मंत्री झाल्यानंतर बरं वाटणारच. मला नाही मला मंत्री झाल्यानंतर बरं वाटत. ज्या वेळेला वेगवेगळ्या देशाचे राष्ट्रदूत येऊन आपण म्हणतात मॅडम एक्सिड आवर कोटा, आमचा व्हॅक्सिनचा कोटा वाढवा, असं ज्या वेळेला ते खूप बोलतात, तर माझी थॉट होते, ज्या देशाने लाल गहू आणून दुष्काळी खात नव्हत्या, असा लाल गहू आणून या देशाने माणसं जगवली. आज या देशाने 60 देशातल्या लोकांना व्हॅक्सिन फ्री दिलं, याचा म्हणे खूप आनंद होतो. एक व्हॅक्सिन शोधलं, आता पुनावालाने आणखीन एक व्हॅक्सिन शोधलं, आपल्याला माहिती आहे ना, ज्यामुळे महिलांना कॅन्सरच होणार. 12व्या वर्षी ते व्हॅक्सिन द्यायचं, बहुधा गव्हर्नमेंटच सगळ्या मुलींना देईल. तोपर्यंत काही NGOजनी सुरू केलं, थोडं कॉस्टली आहे, गव्हर्नमेंट सगळ्यांना देईल. तर त्या व्हॅक्सिनमुळे 12व्या वर्षी, आयदर 12व्या वर्षी द्यायचं किंवा लग्नापूर्वी 6 महिने द्यायचं. तर महिलांना प्रामुख्याने 2 कॅन्सर जे होतात, एक स्तनाचा होतो, युट्रिसिसचा होतो, ते कॅन्सर त्यांना होणार नाही हे जगाने मान्य. आणि पुनावालांचं व्हॅक्सिन संपूर्ण जगाने वापरायला सुरुवात करते. पुनावालाने किती पैसे मिळते, आपल्या देशाला टॅक्स किती मिळते. त्यामुळे रोंगे सरांना सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की संशोधन, ज्ञान याला पर्याय नाही आणि ते तुम्ही मोठ्या प्रमाणात वाढवा. सरकार तुमच्या बरोबर आहे, सरकार इतकं करत आहे. या सरकारला जे करू त्याच्यात 10% सांगायची सवय आहे. आपल्याला आपला ढोल वाजवण्याची सवय नाही. आता 5 विदेशी विद्यापीठं आणली आपण मुंबईमध्ये, ज्यामुळे विदेशात जाण्याला तुम्हाला 1.5 कोटी खर्च येतो 5 वर्षाला. आता नवी मुंबईत येऊन शिकायचं, 30 युनिव्हर्सिटी, तोच अभ्यासक्रम, तेच प्राध्यापक, तीच परीक्षा, तोच रिझल्ट, 30 डिग्री नवी मुंबईत येऊन मिळवायची. या लाईन्सवर देवेंद्रजी चाललेले आहेत. आणि त्यामुळे मी आपल्याला म्हणेन की असं जे तुम्ही मागाल त्याला मी तुमच्याबरोबर आहे. आता मुलींच्या हॉस्टेलच्या बाबतीत आणि तुम्ही कमवा आणि शिकाव्यावर भर देता, त्याबद्दल एक वाक्य बोलून मी माझं बोलून संपवेन. मुलींच्या हॉस्टेलशिवाय मुलींचं शिक्षणाचं प्रमाण वाढणार नाही. अपडाऊन करायला आई वडील परवानगी देत नाही. ज्याच्यावर काम करायला पाहिजे ते आहे पुरुषी मनोवृत्ती, की जो आपल्या बहिणीला शिट्टी मारलेली त्याला चालत नाही, डायरेक्ट खिशात असलं तर शस्त्रच काढतो. बाकीच्या मुलींना तास द्यावा त्याला मात्र खूप आवडतं. त्याच्यावर काम करण्याची आवश्यकता आहे, आत्ताचा विषय नाही आहे. पण ह्या सगळ्यामुळे मुली पण कंटाळतात, मुली पण घाबरतात, मुली पण इरिटेट होतात, नको ते शिक्षण म्हणतात. आलं की त्यांना म्हणतात की बिलकुल जाऊ नको बाई, घरी बस, लवकर लग्न करून टाकू. याला हॉस्टेल हेच उत्तर आहे. आणि सुरक्षित हॉस्टेल, ज्या हॉस्टेलला प्रोफेशनल गार्ड आहेत, प्रामुख्याने महिला गार्ड आहेत, उत्तम जेवण आहे, खाली छोटंसं हॉस्पिटल आहे, आई वडील काळजी घेतील तिची काळजी. आई वडील आले तर त्यांना भेटण्यासाठी एक छोटंसं व्हिजिटिंग रूम आहे, आत्ताच्या डिझाईनमध्ये नसेल ते सगळ्या गोष्टी तुम्ही करून घ्या. तर मुलींच्या हॉस्टेलला पर्याय नाही. आणि म्हणून मी तुमचं खूप मनापासून अभिनंदन करेन. तसं कमवा आणि शिकायला पाहिजे. आपण गेल्या वर्षी त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथजींच्या आग्रहामुळे आपल्याला ती घटनाही माहिती की एक आत्महत्या झाली आणि त्या मुलीची चिठ्ठी सापडली. त्यात तिने असं लिहिलं होतं की बाबा तुम्ही माझी निम्मी फी भरता त्याबद्दल आभार, निम्मी फी भरायला माझ्या बाबाकडे काही पैसे नाहीत, तुम्ही मी आत्महत्या करतो. गेले 4 दिवस मला कॉलेजच्या बाहेर काढलं जातं. आणि त्यामुळे इन्सल्ट होऊन तिने आत्महत्या केली. रात्री 2ला एकनाथजींनी मला फोन करून उठवलं, म्हणजे 60च्या फाईल तयार करा आणि सगळ्या मुलींची फी माफ करा. 842 कोर्सेसला आता मुलींना 8 लाखापेक्षा कमी आईवडिलांचं उत्पन्न असायला पाहिजे. तर आपण 100% फी भरायला सुरुवात केली. तसं सरकार म्हणून 2 मॉड्यूलवर आपण विचार करतोय, ज्याचा तुम्ही पण विचार करा. आम्ही सुरू करेपर्यंत तुम्ही करा. एक मॉड्यूल जे तुम्ही सुरू केलं आहे त्याला म्हणतो तुम्ही कमवा शिका. 5 लाख मुलींना महाराष्ट्रामध्ये कमवा शिकामध्ये दरमहा 2000 किमान देता येईल का, असा सरकारचा प्रयत्न आहे. कॉलेजनेच काम द्यायचं, आम्ही काही काम देणार नाही. कॉलेजने तिथे झाडं लावायला सांगा, लायब्ररीत काम करायला सांगा, लायब्ररीत काम करायला सांगा, गावातल्या एखाद्या लहान मुलांच्या केंद्रावर जायला सांगा, प्राथमिक काय काम तुम्ही सांगा. 60 रुपये प्रति तास कॅल्क्युलेशन करायचं. प्रत्येक मुलीला दरमहा 2000 रुपये मिळाले पाहिजे, असं
5 लाख मुलींना दरमहा, आणि मग एकदा सरकारची योजना झाली तर मग तुम्ही जे डिमांड कराल तेवढे पैसे सरकार देईल आणि तुम्ही फक्त त्या मुलीला डिस्ट्रीब्यूट करायचे. दरमहा 100 कोटी, 10 महिन्याचं अकॅडमिक इयर असतं त्यामुळे 1000 कोटी लागतील. यावर सारखं मी मुख्यमंत्र्यांशी बोलणं सुरू करतो. 5 लाख मुलींना पॉकेट मनी मिळेल, कारण फी तर सरकार भरणार. आणि मग दुसरा मुद्दा जो आहे, ट्युशन फी सरकार भरते, एक्झाम फी सरकार भरते, फक्त अदर फी जास्त थोडासा आहे त्यावर पण सरकार काम करतं की अदर फी सुद्धा आपल्याला फी फिक्सेशन कमिटी जी असते FRA, त्या FRAच्या पोटात टाकता येईल का की तुम्ही ट्युशन फी मध्येच अदर फी ठेवा. तर मग ती जी ट्युशन फी ठरेल ती सरकार देतात, त्यामुळे त्यांची अदर फी पण निघेल, ट्युशन फी पण निघेल, एक्झाम फी पण निघेल. कॉलेजला 1 रुपया भरायचा नाही, उलट दरमहा 2000 पॉकेट मनी त्यांना मिळालं पाहिजे. मला एकाने म्हटलं की फी तुम्ही भरली, हॉस्टेल तुम्ही दिलं, कारण हॉस्टेल जिला मिळत नाही, ज्याला मिळतं त्याला आपण दरमहा 6000 रुपये देतो, 10 महिन्याचे 60,000 देतो. मोठ्या शहरात, छोट्या शहरामध्ये होते 2800 देतो. मग तुम्ही निर्वाह भत्ताही देणार, हॉस्टेलही देणार, फी पण भरणार, मग पॉकेट मनी कशाला? म्हटलं तिला दर 3 महिन्याने ब्युटी पार्लरमध्ये जावं लागतं आणि ती बाबाकडे पैसे मागितले तरी धपाटा मिळतो, शिकतेच तेवढं बघ. गमती जावं सोडं, पण खूप गोष्टी अशा असतात की ज्या बरोबरीच्या मुली बघून काही करता येत नाही खर्च, अशा मुली खंतावतात. ज्या खंतावणं, मी ग्रामीण माणूस असल्यामुळे ग्रामीण शब्द होतो, त्या खंतावण्याचा त्यांच्या पर्सनॅलिटीवर परिणाम. आम्हाला बघ नाही, ती बघा तिकडे 2 व्हीलर वापरून कॉलेजला येणं हे जरा लांब आहे. मोदींच्या काळात काही होऊ शकतं, त्यामुळे ते पण होईल. एका राज्याने दिल्या, राज्याचं नाव सांगत नाही, तुम्ही महाराष्ट्राचे मागेला, एका राज्याने कॉलेज मुलींना मोपेड दिली. आता इथे बघत आमचे राज्याची आर्थिक स्थिती नीट करावी यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजींचा खूप प्रयत्न चालला आहे. तसं झालं तर तिथपर्यंतही गाडी जाईल. त्यामुळे जर मुली शिकायच्या असतील तर त्यांना फी भरावी लागत नाही, त्यांना हॉस्टेल मिळतं, त्याच्या अदर फी भरतो, त्यांना पॉकेट मनी मिळतो. असं झालं तर ते खूप शिकतील. पुन्हा एकदा घोंगे सरांना आगामी दिशा जगाची लक्षात घेऊन तुम्ही जे जे मागाल ते आम्ही देऊ, शब्द देतो. आणि